डॉक्टर आहे. तब्येत माझी आता बरी आहे. त्रास जाणवतोय आणखी 2-3 दिवस आराम करावाच लागणार आहे, डॉक्टरने सांगितले. शरीरात खूप त्रास होतोय. काल परवाच्याला नगर नारायणगडावरती उन्हात पाणी झाली, तिथं खूप फिरणं झालं. 900 एकरमध्ये त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा, परभणीचा दौरा, हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला. आणि खूपच अति शरीरात त्रास झाला. त्यामुळं काल दौरा सुरू होता. गेवराई तालुक्यातल्या बोरगाव इथं अचानक घाम यायला लागला, जसं अंग थरथर कापायला लागलं. काय व्हायला काहीच कळत नव्हतं. त्यामुळं कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलेक्सीमध्ये ॲडमिट झालो. आता तब्येत बरी का, काळजी करायची गरज नाही. माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं, ते सांगेल. आणि आता 5व्या टप्प्यात सुद्धा निवडणूक, 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठीमागे झालेल्या टप्प्यात मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या, कुठले दुसरे धरातून वंचित असतील, सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही. समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावं, म्हणजे कोणालाच नाही. नाशिक जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी असे पोस्ट फिरल्यात की मी पाठिंबा दिला. मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजाला पण नाही. समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं. फक्त आपल्या समाजात फूट नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं. आपण टिकून राहायचं. ही निवडणूक येत असती जात असते, कुठेही काही होऊ नये, नाराजा होऊ देऊ नका, ही माझी समाजाला विनंती आहे. कारण दुसरा निवडून येऊन जाईल, आपल्यात नाराजी नको. जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्याच जिल्ह्याविषयी पण सांगतो की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही. सगळे बांधव आपले. त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला, कुठंच दिलेला नाहीये, हे स्पष्टपणानं सांगतो. हे सगळ्यांना समजून घ्यावं. पण ही 5व्या टप्प्यातली निवडणूक हे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका, हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे. मराठा समाजाला भावनिक होऊ नका. हे 4 दिवस येतील, चपला सकट पाय पडतील, पुन्हा विसरून जातील. त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूने राहा. आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतंय? सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करतोय. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मग मुंबईपासून, पालघरपासून, ठाण्यापर्यंत, तिथपासून तर धुळेपर्यंत, नाशिकपर्यंत सगळ्या 5व्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो, लेकरं डोळ्यासमोर ठेवा. आपल्या लेकराला शिक्षणात अडचण यायला लागली, नोकरीत अडचणी यायला लागली, रोजगार मिळाला नाही, आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. 4 दिवस भावनिक होऊन कोणाच्याही मागं पळू नका. आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा. शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो, आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे, त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकदीनं उभे राहा. तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका, आपल्याला झालेला त्रास विसरू नका. आणि ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा, पण इतकं ताकदीनं यावेळेस 5व्या टप्प्यातलेही सगळ्यांकडे बाध्य लक्ष ठेवून ताकदीनं सगळ्यांना पाडा, ही माझी विनंती आहे. कारण लेकरं उघडे पडू देऊ नका. हे 4 दिवस येतील, पाय पडतील, त्यांच्या निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील. आपल्याला कोणी विचारणार नाही. एकजूट दाखवा, मतात ताकद मराठ्यांनी दाखवा, ही सगळ्यांना माझी विनंती. काल जाहीर झालं की नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आलेली आहे. काय नेमकं कारण आहे? ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं, बैठक पण तिथं मोठी घेतली होती. त्याप्रमाणे काही कारणास्तव त्या बांधवांना काही कामानिमित्त नसेल तयारी झाली, परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं, अनेक होतं. पण त्यानंतर कडक 2 महिने उन्हाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ. आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकलेला नाही किंवा बल्लीसुद्धा नाही, काहीच तयारी नव्हती. आणि आंतरवलीत 1-2 करोडच्या आसपास समाज आला होता, तरी पण हाल झाले होते समाजाचे. ते आमच्या डोळ्यासमोर आहे चित्र. माझा समाज आता एक झालेला आहे. मग एक झालेला असून
पुन्हा आपण 8 जूनला सभा ठेवली, मराठा ताकदीने यायला लागला होता. 6 करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गैरसोय व्हायला नको होती, समाज माझा तरफडायला नको होता. आणि समाजाने मला परत म्हणले असते, तुम्हाला जर माहीत होतं तिथं काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढं घेतला असता, हाल नसते झाले समाजाचे. म्हणून मी हट्टी नाही, सभा झालीच पाहिजे, हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही. तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं बीडकरांनी की आम्हाला ह्या 20 दिवसात काहीच होत नाही. मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही 2-2.5 महिने तयारी करा, परंतु त्यांना दोष द्यायचा नाही, ते आपलेच बांधव आहेत. 4 पावलं मागे सरकारला मग काय फरक पडत नाही. पुन्हा ताकदीने याच्यापेक्षा डबल ती सभा होईल. आता पुढं ढकलली, 8 जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही, ती पुढं ढकलली. त्याला अनेक कारणं आहेत. पाण्याचे पण अडचणी आहेत, खूप अडचणी होत्या तिथं. काटे आहेत भरपूर, काट्या पण होत्या, झाडू झुडपं पण खूप आहेत, ती साफसफाई तिथं कमी आहे. त्यामुळं समाजाचे आपल्या आई बहिणी करोडो संख्येत जाणार होते, लेकराचे हाल व्हायला नको होते. कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो लहान नव्हता, तो जागतिक लेवलचा. त्यामुळे 2 पावलं मागे सरकारने, त्यात काही अडचण नाही, पुढच्या तयारीला मराठीला. बीडमध्ये निवडणुका झाल्या, मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकमेकांचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही, अशा पद्धतीनं वातावरण सध्या झालेलं आहे. तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात? आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला, कारण मराठ्यांनी नाही जातीवाद केला. मला दाखवा मराठ्यांनी आधी कधी सुरुवात केली. पण समाजाला एक आव्हान नक्की करतो मी, कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं झालं. मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी, हुशार बांधवांनी सांगितलं, आणि काही दुसऱ्याही शहाणे माणसं, हुशार माणसांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. मला सांगितलं तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. जो 2 जातीत शांतता राहिली पाहिजे, त्यांना मुद्दाम करायचे. त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली, ते त्यांना निवडून येऊस तर खासदार केला, आमदार केलाच गोड बोलते. त्यांच्यावरची वेळ गेलेली, ती अशी वेळ गेली, आणि हे मलाही माहीत होतं. त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरगुर करते, हे मलाही माहीत. परंतु माझ्या समाजानंच अन्याय का सहन करायचा? काय चूक आहे माझ्या समाजाची? आम्ही काय तुमचा नुसता अन्याय सहन करायलाच जन्म घेतला आहे का? काय सांगते. परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव, आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा, कारण हे मुद्दामहून गुरगुर करणार आहेत. आता त्यांच्यावरची वेळ गेलेली. आपल्या पोरात मराठ्यांच्या पोरात प्रचंड रोष आणि खतखत की त्यांना हे अन्याय सहन होत नाही. बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना. त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतता राहील, त्याच्यासाठी तुम्हीच शहाणे व्हा. तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत राहा. मी समाजाला सांगतो की काही शहाणे बांधवांचं ऐकलं पाहिजे, कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली, त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत. मराठा समाजावरती कोण अन्याय करतोय, कसा करतोय, कशाच्या माध्यमातून करतोय, प्रत्यक्ष जाणून बुजून मराठ्यांना खोळून घेतात का, मराठ्यांना छळ करतात का, मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का, हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतोय. महाराष्ट्रातलंही सांगतोय आणि बीडचा विषय काढला मग तिथलंही सांगतोय की काय होतंय, काय सोशल मीडियावरती होतंय. बार काय ना लक्ष ठेवा. शहाण्या माणसांचं, काही तज्ज्ञांचं, काही हुशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी, कारण त्यांचं भागला, ते निवडून येतील किंवा पडतील, पण त्यांचं भागलेलं आहे, त्यामुळे ते करतील. तर माझीच मराठा समाजाला विनंती, आजपासून 1 महिनाभर बारकाईनं लक्ष ठेवा. कोण काय करतंय, कोण काय. आपण मात्र आता शांत राहा, स्वतःच शांत राहा. त्यांना काय अन्याय करायचा नाही, 1 महिनाभर बघू. मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे, आम्ही तर बोललोच नाही. ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोललो, परंतु जरा किती दिवस गुरगुर करते हे बघू. जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करतात काय नाही. पण याचा अर्थ असा बी नाही, तुमच्यावरती जर जास्त बेताला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा. कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शहाणपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या. आपल्या पोरात प्रचंड खतखत आहे आणि रोष निर्माण झाला, त्यामुळं
यांच्यावरची आता वेळ गेली, यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती. आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या, की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील. मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या, कार्यकर्ता कोणचाही असू द्या, आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील. पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं. अगोदर म्हणले पाय पडले, पदर पसरते म्हणलेत, कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत, एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत. आता आम्हाला पश्चाताप असा व्हायला लागलाय की त्यांच्याच व्यासपीठावर चढणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं, कारण माझ्या पोटात नाही राहत काही, मी जे खरं ते सांगत असतो की ही चूक झाली का काय असं लय वाटायला लागले. आम्हाला काय माहित होतं की ही वेळ झाल्यावर असं करते. त्यामुळे सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात खूपच रोष, खूप खतखत, आणि ते गुरगुर मुद्दाम करायला. पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे, तुमच्यावरची वेळ गेली, तुम्ही येता निवडून येता पडताल, काय व्हायचं ते होईल दोन्हीपैकी एक काहीतरी. मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती, हरकत नाही. परंतु पुढं आणखी निवडणुका आहेतच. किमान माझं एकट्याचं मत सांगतो, मी पाठीमागे सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती, माझी म्हणतो मी, समाजाची कशी होती मला नाही, की तो माणूस प्रामाणिक आहे, तो उपकार विसरत नाही. कारण ज्यावेळेस संकट होतं, ज्यावेळेस अडचणीत होती, त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळलं. ते कधीच उपकार विसरत नाही, कधीच. आणि ते सातपंथी, ते जातीवाद बी करत नाहीत. आणि मी लोकांना खूप सांगायचो, त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता. तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत, त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे. परंतु हे 2-4 दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढं आहेत. सगळ्यात पोस्टच काय टाकायला होते, मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते. अरे जा, कसले स्वप्न बघता. पण जाऊ द्या, ठीक आहे, मराठा समाजाला माझा वन मी बघतो, माझं मी बघतो, काय अडचण नाही. माझं संरक्षण करायला माझं 6 करोड मराठा खंबीर, ते जाऊ दे, ते होत राहील. परंतु समाजाला सांगतो की शहाण्या माणसांचं काहीचं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे, खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे, जातीय शांतता राहावी, त्यांना ठेवायची नाही. जातीय शांतता तुम्हीच आव्हान करा. कारण आपल्या पोरासुद्धा प्रचंड खतखत, प्रचंड रोष, काय काय करतात, कसं कसं केलं. जर अन्यायच व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा. मी शांत बसा म्हणलं म्हणून तुमचाही काही घातपात होऊ नये. स्वसंरक्षण करा, सावध राहा, पण सगळ्यांनी शांत. बघू 1 महिन्याच्या नंतर किती चुका करतायत, मग नंतर बघू. पाटील, तुमचे काही जुने फोटो उपोषणाच्या वेळेला भेट देण्यासाठी नेते येत होते, मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करतायत. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतोय, असं 2 जणांनी केलंय. नावाने सांगता येणार, मात्र ही अशी परिस्थिती उद्भवतीये, तुमच्या नावाचा, तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातोय, असं वाटतंय का? होणार आहोत, ते बी खरं आहे की मी बघतोय ते इकडे येते फोटो कडे येते. मला काय माहित असतं राव, मी माझी काय चूक आहे पाठवून हात फिरविणं, काय समाजाचं काम करतोय म्हणलं, ते माझ्या डोक्याला वेगळाच खुराक झालाय. बरं, मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. मी गोरगरीब मराठ्यांची लढाई करतो. कशाला गोरगरिबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी, तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता? समाज आरक्षण मागतोय, त्या बाजूला कशाला उगाच तुमच्या 1 दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीत वाटोळ करता? तुम्हाला आनंद नाही का रे? आपली जात लय दिवसांनी एक आली, लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळालं, लय शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झाले एकीचं, किंवा आनंद नाही का रे? कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय, थांबा ना जरा, एवढी काय गडबड आहे, थांबा ना, पुढं लढू ना. पुढं लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा, लोकसभेत नाहीच, राज्यात आहे. नाशिकला पण ती एक घटना झाली, बाकीकडचं मला माहित नाही, पण ते क्लिअर करतो. अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांना पुढच्या वेळेस ते लगेच सांगतो ना. गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते, फक्त उभा राहिलो म्हणले. मी प्रामाणिकपणा सांगणार आहे, आणि ते मी तरी मी देऊ शकत नाही. मग गायकर साहेब असतील किंवा बनकर साहेब असतील, खूप गरजेचं. आपला समाज खूप एकत्र लय दिवसाचा आलाय. समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी, माझा पाठिंबा कोणालाच नाही, कोणालाच, आणि माझ्या समाजाचा पण नाही. हा, तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती, पण उगाच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला? खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मिळवा, कमून खोटं करून आपली जातीकडे बघा, माझ्याकडे बी बघू नका. माझ्या फोटोत काय नाही, मी कधी येऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही, माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी, पण आपल्या एवढं मोठं जात डोळ्यासमोर ठेवा. काही दिवसांनी जात एकत्र राहिली, जात डोळ्यासमोर ठेवा आपली. कशाला लॉस करता जाती कोणतरी एक दिन निवडून येईल, नाही तर पडत. आपला समाज ठरवेल, आणि समाजालाच माझी विनंती, हे करणारे महाराष्ट्रभरात हे करतील,
पण सामान्य गोरगरीब करोडो मराठ्यांना माझं आव्हान आहे, 5व्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा. त्यांना रोजगार नाही, त्यांना नोकरी नाही, त्यांना आरक्षण नाही, त्यांना शिक्षण नाही. त्यांच्यात काय हाल चालले. मुंबईसारख्या सिटीत, पुण्यासारख्या सिटीत नोकरी करतात आपले लोक, छोट्या छोट्या नोकऱ्या, लेकरं शिकवतात नोकऱ्या लागावं म्हणून. त्यांचे हाल अपेष्टा कायम राहणार. डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या लेकरांना रोजगार मिळाला पाहिजे, आपले लेकरं मोठे झाले पाहिजे. मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय. समाजानं हे विसरू नका. आपलं आंदोलन विसरू नका, आपल्यावर झालेला छेड विसरू नका, आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका. एक गठ्ठा सगळं एका ताकदीनं चाला. ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयाने पाडा. इतकं पाडा पण इकडं कशी फजिती झाली 4 टप्प्यात, तशी 5व्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे. एक वटा. कोणचा नेता कोणी म्हणून तुमचा आहे, कोणी म्हणून ह्यो तुमचा आहे, कोणी म्हणून तो पाहुणा आहे, ती म्हणून मावशीच पोरग आहे, ते आत्याचं पोरग आहे. इथं नातेवात्याचा काही संबंध नाही. इथं करोडो मराठ्यांचा लेकराचा विषय. त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूनं कोण उभा राहील. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण इतका ताकदीनं पाडा. ह्यावेळेस इथून पुढचा ह्या 2-3 दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फिरवा. सगळा त्याला पाडा त्याला पाडा, पण ताकदीनं पाडा. लेकरं डोळ्यासमोर ठेवा. नसता असं म्हणायला नको की मराठा लेकरांसाठी सुद्धा एक आहे. आपण एक झालेलं मताची ताकद दाखवा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. सगळ्यांना वारं फिरू द्या, ताकदीनं पाडा. पाटील, तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली. आता निवडणुका आल्या, तुम्हाला वाटतं की फरक पडलाय? पाडा किंवा महाविद्यालय किंवा एक माणसाला कानात सांगितलं एक आण, मी याच्यात नाहीच. पण एक मात्र खरंय, माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचा डर नव्हता, तो डर तयार झाला. म्हणून 5व्या टप्प्यातल्या या मराठ्यांना सांगतो, तुमचा कधी गेलं होतं तरी नाही आले. आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावर मीडियाच्या बांधवाला टाईम. माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळतो तिथं वेळ देतो. कारण मी जाणतो तुम्हाला, तुम्ही गरीब आहेत, मी गरीब आहे. गरिबाची गरिबीला जाणे, त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरिबाची गरज होती मोदी साहेबाला. आता सत्ता मिळाली, गरीबाला गिनीतली. आता ही सत्य परिस्थिती. महाराष्ट्रात मोदी साहेब कधीच राहिले नाही, कधीच. इथंच आहे दादा, 7-8 गोधड्या आणले, इथंच पडत हे सकाळी उठलं सुरू जातात. हे रिअल. आम्ही काय भाजपच्या विरोधात नव्हतो, मोदी साहेबाच्या विरोधात नव्हतो. आमच्यावर अन्याय तेवढा झाला भाजपच्या काही स्थानिक नेत्यांमुळे. आणि त्यांना असं वाटायला लागले 5 टप्प्यात निवडणूकच फक्त मराठीची एकीमुळे. नसतात 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात, आणि आपली तर 5 टप्पे आहेत. म्हणजे मोदी साहेबांना तिथं बसून ठेवायचं त्यांना. मग कशाला मराठीवर जातीवाद केला? काही गरज नव्हती ना. हे म्हणायची ओबीसीच्या मताची गरज आहे, मराठ्याची नाही. आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात. याला म्हणतात मराठ्याचा डर. आणि याला पुढचा एक डर लई आणखी. याला वाटतं हे पोट इतक्या बेकार आहे म्हणजे मी, की हे गोरगरिबाला पुढचे सत्तेत घालील, मुसलमानाला घालील, दलितांना घालील, मराठ्यांना घालील, धनगर बांधवांना घालील, 12 बलुतेदारांना येऊ सत्तेत घालील, गोरगरिबाच्या हातात सत्ता देईल, आपलं टंबळ वाजे. याला ती एक लई मोठी आहे. आणि मी काय चुकीचं करतो? गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी. आता मी म्हणून तोंडानं, पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चाळणी झाली माझ्या. कुठं लावली सलाईन तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली. लावताच येत नाही, पहिल्या लावलेल्या सलाईन म्हणजे इतके. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. माझ्या समाजाला मी न्याय देणार. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान दिले आहे. मरायला करायला मी भेट नाही. 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार. यात मी काहीच बदल करू शकत नाही. कोणी बी आला तरी मी उपोषण करणार. एवढ्याच वेळेस मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा. समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं, समाजानं माझ्या पाठीशी राहावं, मला आशीर्वाद द्यावं. मला काय अपेक्षा नाही. 4 तारखेचं उपोषण होणार आहे. त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे. परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा, मतात सुद्धा एकजूट दाखवा. ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण एकजूट मात्र याच्यात दाखवा. स्वरूप कसं असणार आहे? गेले अनेक उपोषण तुम्ही टप्प्यांमध्ये केलं होतं, हा उपोषण देखील तशाच पद्धतीच्या तशाच स्वरूपाचं राहणार आहे का टप्प्याटप्प्यातला? आम्ही आणखीन प्रोग्राम टाकला नाही, परंतु माझं आमरण उपोषण फायनल. टप्पे कसे करायचे, आंदोलनाचे काय करायचे हे पुढच्या ह्याच्यात आम्ही करणार आहे. मात्र प्रोग्राम आणखीन ठरलेला. मोगाच्या याच्यातला एक विषय सांगायचा राहिला की पहिल्यांदा महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्या आणि इतके नेते एकत्र आले. ही मराठ्यांची एकजुटीची भीती आहे. आता मताची सुद्धा भीती आहे. कोण पडेल कोण निवडून याच्याशी आम्हाला देणं गेलं. मराठ्यांची
भीती इतकी ते यांना महाराष्ट्रात राहावं लागेल. इथंच मराठ्यांचा विजय झाला आणि याला जोडून पहिल्यांदी फडणवीस साहेब खरं बोलले. पहिल्यांदी त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो, कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाकडून नाही. त्यांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला तेव्हा युती कोण येत ना महाविकास आघाडीकडून. पहिल्यांदा ते खरं बोलले, त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते. आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांनी खड्यासारखं बाजूला सारलं, त्याच्यातही मार्क द्यावा लागते. फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजात सुद्धा यायचं नाही. आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या, मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं, मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार. आणि मग ज्यांनी आता आमच्या हातापाया पडून पदर पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली, त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचंय. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय. कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार, ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी, मी ओपन नावानं सांगणार. आज ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आणणार. चलो धन्यवाद.